नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एक मिरचीचा प्रकार दाखवणार आहे। ह्यासाठी मी घेतलेले आहेत अशा प्रकारच्या मिरच्या मधोमध कापून घेतलेल्या आहेत अशा। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट भरून ह्या मिरच्या फ्राय करायच्या आहेत। त्यासाठी मी इथे 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि यासाठी आपण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। साधारणपणे इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। त्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ मिक्स करायचे। हे मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्या मधोमधच्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। त्यामध्ये आपण हे अशा प्रकारे मिरचीमध्ये शेंगदाण्याचा कूट हा दाबून दाबून भरून मिरची आपण भरून घ्यायची। मैत्रिणींनो, मिरच्या फ्राय करण्यासाठी इथे मी फ्राईंग पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण छोटे 2 चमचे तेल घातलेले आहे। गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर आपण ह्या शेंगदाण्याचे कूट भरलेल्या मिरच्या अशा लावून घ्यायच्या। शेंगदाण्याचा राहिलेला कूट असा मिरचीवर टाकायचा आणि मिरचीचा ठसका होऊ नये म्हणून थोडा पाण्याचा शितोडा मारायचा आणि झाकण लावायचं। गॅस बारीकच ठेवायचा मैत्रिणींनो आणि साधारण 1 ते 2 मिनिटांनी आपण मिरची पलटून बघायची। आता आपण दुसऱ्या बाजूने मिरच्या भाजलेत का त्या बघूया। अशा दोन्ही बाजूने मिरच्या 2-2 मिनिटांनी हलवून घ्यायच्या आणि बारीक गॅसवर भाजून घ्यायच्या। तयार आहे मैत्रिणींनो आपल्या शेंगदाण्याच्या कुटातल्या फ्राय मिरच्या। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।